तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहे सातबारा उतारा कसा वाचावा ते. जमिनीचा सातबारा हा आजकालच्या काळात खूप इम्पॉर्टंट असा डॉक्युमेंट आहे. तर तो कसा वाचावा, तो कुठे पाहावा, याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर सातबारा उतारा ऑनलाईन कसा बघावा आता. ही जी वेबसाईट दाखवली इथं महाभूलेख.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तिथं तुम्ही पहिल्यांदा तुमचा जिल्हा, मग तालुका, मग गाव सिलेक्ट केलं तर त्यानंतर तुम्हाला गट क्रमांक किंवा सर्वे नंबर येतील एका सिरियलमध्ये. त्यात तुम्ही सर्च करू शकता किंवा तुम्ही तुमचा सर्वे नंबर टाकून सुद्धा सातबारा डाउनलोड करू शकता. ते तुमचं नाव टाकण्याचाही ऑप्शन अवेलेबल असतो. तर डाउनलोड करून तुम्ही त्याची प्रिंट घेऊ शकता. तर त्या सातबारा डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये जी माहिती आहे, तर त्या डाव्या बाजूला जमिनीची माहिती आणि मालकाची नावं असतात. की की ही जमीन कोणाची आहे. आणि उजव्या बाजूला पीक, कर्ज, हक्क, निर्बंध या सर्वांची माहिती असते. जमीन विकत घेताना किंवा कर्ज घेण्यापूर्वी सातबारा उतारा काळजीपूर्वक वाचावा. जर काही त्या सातबाऱ्यामधल्या विशिष्ट बाबी तुम्हाला समजत नसतील, तर महसूल विभाग किंवा तलाठी कार्यालयात जाऊन ती प्रिंट तुम्ही तलाठी कार्यालयात जाऊन त्या बाबतीत अधिक माहिती घेऊ शकता. तर सातबारा उतारा कसा वाचावा याबद्दल अधिक माहिती. सातबारा उतारा हा जमिनीचा अधिकृत दस्तऐवज आहे, जो महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाकडून दिला जातो. हा महसूल विभागाच्या अंडर येतो. तो जमिनीचं मालकी, क्षेत्रफळ आणि या अन्य महत्त्वाच्या बाबींची माहिती देतो. तर डाव्या बाजूला जी माहिती असते त्यामध्ये ती जमिनीची माहिती असते. गट क्रमांक, सर्वे नंबर, गाव नकाशानुसार जो सर्वे नंबर दिला जातो तो तिथे असतो. उदाहरण आपण एक पाहिलं तर गट क्रमांक 123 ही जमिनीची ओळख दर्शवते, जी सरकारी रेकॉर्डमध्ये नोंद असते. तर शेतकऱ्याचे नाव व मालकी हक्कामध्ये जमीन धारकाचे नाव, वारसदार, संयुक्त मालकी असल्यास संबंधित लोकांची नावे असतात. जर त्या जमिनीची मालकी खाजगी असेल तर जमीन वैयक्तिक किंवा कुटुंबाची असते. म्हणजे साधारणतः आपले जवळपास सातबारे हे खाजगीच असतात. पण जमीन जर सरकारी असेल तर ती सरकारच्या ताब्यात असते. त्याच्यावर जमिनीचं क्षेत्रफळ आणि लागवड योग्य जमीन असं सुद्धा एक रकाना असतो. जे उदाहरणार्थ पाहिलं तर 5 हेक्टर 20 आर हे जर क्षेत्रफळ दिलं असेल तर ती 5200 चौरस मीटर एवढी जमीन असते. तर जमीन धारकाचे सुद्धा त्याच्यात प्रकार दिलेले असतात. खुद्द मालक असे असेल तर ती जमिनीच्या मूळ मालकाचीच आहे आणि कुलक असेल तर ती जमीन भाडेकरू आहे असं त्याचा अर्थ होतो. तर उजव्या बाजूला असलेल्या माहितीमध्ये कर्ज, पीक इत्यादी सर्वांची माहिती दिलेली असते. म्हणजे कोणतं पीक घेतलेलं आहे, शेतात कोणत्या हंगामात कोणती पिके येतात या जमिनीत याची सुद्धा माहिती त्यात असते. आणि त्याच्याच खाली इकडं कर्जाची नोंद असते. बोजा, तारण जर एखाद्याने भूमी विकास बँकेकडून किंवा एखाद्या लोकल बँकेकडून असं त्या जमिनीवरती कर्ज घेतलं असेल, त्यासाठी ती जमीन तारण म्हणून वापरली असेल आणि ती गहाण ठेवली असेल, तर तिथे त्याची नोंद दिसते आपल्याला. बँक कर्ज असेल तर बँकेचं नाव आणि कर्जाची रक्कम दाखवली जाते. आणि जमिनीवर हक्क आणि निर्बंध म्हणजे काही जमिनीवर कायदेशीर निर्बंध असतात. उदाहरणार्थ वनजमिनी. या वनजमिनी म्हणजे फॉरेस्टच्या अंडर ज्या लँड असतात त्यांची सेलिंग करता येत नाही. ती सरकारी जमीन ग्राह्य धरली जाते. आणि सरकारी अनुदानित जमीन म्हणजे सरकारने काही अनुदानित जमीन काहींना दिली असेल तर त्याच्यावरही काही निर्बंध असतात. ती काही वर्षांपर्यंत ती विकता येत नाही. तर असा हे सातबारा ची माहिती आपण आज पाहिली. त्याचे पूर्ण डिटेल आपण अजून एक व्हिडिओ या चॅनलवर टाकणार आहोत. तो तुम्हाला खाली भेटून जाईल याच व्हिडिओच्या. तर हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ही पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. धन्यवाद.